आम्ही एक प्रयोग करायचा प्रयत्न करतोय. तो एक छान पद्धतीने आम्ही सादर करतोय. तर तुम्ही आवर्जून त्याला प्रतिसाद द्यायला म्हणून या. वन लाईनर एवढीच, की आम्ही सुद्धा प्रश्न विचारतोय आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा. तून प्रश्नच विचारतोय आणि आम्ही हे सांगणार तुम्हाला, की तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा. प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात, खूप. त्याला आपण उत्तरं देत असतो, उत्तरं देत असतो. पण जसं-जसं बाळ मोठं होतं, तर त्याचे प्रश्न तो स्वतः उत्तरं मिळायला सुरुवात करतो. पण त्याचे जे प्रश्न विचारण्याची जी 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 जिज्ञासा असते ना, ती तो कुठेतरी विसरतो. तोच एक खूप जेन्युइन प्रयत्न करतो आम्ही सगळे, की प्रश्न विचारणं किंवा जोपर्यंत आपल्याला पटत नाहीये, तोपर्यंत होला हो बोलून नाही चालत आपल्याला या सगळ्या गोष्टींना. तर हे सगळं मांडण्याचा प्रयत्न. मध्ये घे ना. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर स्वप्नील ढसाळ, दलित पॅंथरचा राष्ट्रीय अध्यक्ष. आता तू का गेला हे एक प्रायोगिक नाटक आपण ललित कला मंच इथे सादर करणार आहोत सायंकाळी 6 वाजता 23 नोव्हेंबरला. या नाटकाचं जे काय लेखन केलंय ते निनाद यांनी केलेलं आहे आणि दिग्दर्शक पण निनादच आहे. पुढील हे नाटक म्हणजे बघायला गेलं तर एक प्रकारचं मेसेज आहे लोकांसाठी. ते तुम्ही स्वतःहून बघाल तेव्हा मला वाटतं जास्त बरं होईल. मी त्याच्यावर जास्त काय बोलत नाहीये, पण हा प्रयोग नक्की बघण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाटकाला सध्या विरोध होतोय, हे एक प्लस पॉइंट पण आहे, कारण आपण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतोय, मेसेज जातोय, हा एक नाट्य क्षेत्रासाठी फार चांगला आहे. पुढील काही गोष्टी असतील नाटकाबद्दल तो निनाद एक्सप्लेन करेल एक्झॅक्टली की काय आहे. निनाद, काय कंटेंट आहे नाटकाचं ते थोडंसं तुम्ही explain कंटेंट एवढाच आहे की आपण तू का गेला हे स्टेटमेंट नसून तू का गेला हा प्रश्न आहे. आणि माझ्या मते असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा, जसे आम्हा कलाकारांना सुद्धा पडतात. आणि त्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा मिळत नाही. आणि प्रश्न विचारल्यावर किंवा प्रश्न विचारणाऱ्यांना काय काय सामोरं जावं लागू शकतं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांचा सामना करावा लागू शकतो, ह्या बाबतच सगळं नाटक आहे. आणि यंदा आपण तुकाराम महाराजांचं 375वं वैकुंठ गमनाचं वर्ष साजरं करतोय. तर त्याचंच औचित्य साधून आम्ही हा प्रयोग करायचा ठरवलाय. मुंबईत त्याचे बरेच प्रयोग झाले. अनेक मान्यवर ह्या प्रयोगांना उपस्थित होते आणि त्यांनी खरंच खूप तोंड भरून कौतुक केलंय. आम्हा सर्व कलाकारांना देखील त्यामुळे हुरूप आलाय. आणि पुण्यातला आजचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना मी हे आवाहन करेन की अ, ही एक कलाकृती आहे आणि आम्ही सर्व कलाकार हे प्रामाणिकपणे ही कला सादर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याला कुठल्याच जातीच्या storyline काय आहे याच्यामध्ये? तुकाराम महाराजांवर आहे? हां. तर स्टोरी लाईन म्हणजे आपण तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमनाचं जी घटना आहे, त्याला धरून बरीच मतं समाजात आहेत. मग काही भक्ती मार्गाची मतं आहेत, काही विवेकाची मतं आहेत. तर त्या सर्व मतांचा आपण इथे चर्चा करतोय. आपण विवेकानं विचार करतोय, विचार मंथन करतोय असं आपण म्हणूया. आणि माझं म्हणणं तेच आहे की तुकाराम महाराजांनी पण आयुष्यभर प्रश्नच विचारले. तर आपण आता कुठे प्रश्न विचारायचं विसरतोय का? तर तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करत असताना हे प्रश्न विचारणं चालू ठेवणं, हाच या नाटकाचा संदेश आहे. आणि जसं आम्ही आजही एक अभंग तुकाराम महाराजांचा जाहिरातींवर पोस्ट केलाय, की तोच अभंग मी म्हणेन ह्या नाटकाचा सारांश आहे, की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. तर बहुमत आहे म्हणून आपण काही गोष्टी मानणं का सत्य असत्याची पडताळणी करणं, आपण ह्यातलं काय निवडायचं हा सर्वत्व आपला प्रश्न आहे. स्वप्नील दादा, तुम्ही एक अशी लेगसी फॉलो करताय रामदेव ढसाळ साहेबांची, की प्रत्येक गोष्टीला त्यांनी नेहमी फाईटच केलं आयुष्यामध्ये. आता ह्या नाटकाबद्दल पण खूप असं कॉन्ट्रोवर्सी होण्याचे चान्सेस असे दिसत आहेत. खूप खूप अपोज होतोय. तर ह्याला कसं टॅकल कराल तुम्ही? बघा, ज्या पद्धतीने पद्मश्री नामदेव ढसाळांनी समाजामध्ये आपल्या लेखणीने जो बोलतात ना एक क्रांती. क्रांती घडवली तर होतीच, पण जो दरारा निर्माण केला होता आणि त्यांच्या लेखणीने असे अनेको पॅन्थर
सत्तेसाठी उभे राहिले होते, समाजासाठी उभे राहिले होते. तसंच काम सध्या आमच्या कडनं होत आहे. आम्ही जितके आपले लेखक असतील, दिग्दर्शक उभी केली आहे आणि त्या आर्ट अँड कल्चरल विंग सोबत जितके कलाकार जुडतील, जितके लेखक जुडतील, ते आम्ही बघणार आहोत आणि पुढच्या पद्धतीने जे काय समाजासाठी करता येईल ते करू. मुळात तुका गेला हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला नाटकाद्वारे का उपस्थित करायचा? अ, ते तुम्हाला लेखक चांगल्या पद्धतीने सांगतील. म्हणजे हा प्रश्न आहे का डायरेक्ट उत्तरच आहे नाही, नाही. हा याच्यात? प्रश्नच आहे. माझ्या हं. मते आम्ही नाटकातही वारंवार हेच म्हणतोय, की आपल्या सगळ्यांकडे उत्तर आहेत. हं. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या आपल्या विचारांनुसार, आपल्या सोयीनुसार किंवा आपण लिहिलेली, वाचलेली, पाठ केलेली, कोणी आपल्याला सांगितलेली आपल्याकडे उत्तर आहेत. पण आपल्याकडे प्रश्नच नाहीयेत. तर माझ्या मते मी पण एक एक उत्तर दिलं असतं ह्या नाटकातून, तर मग मी त्याच सगळ्या पैकी एक झालो असतो. पण माझ्या मते आपल्याला उत्तर मिळोत वा न मिळोत, पण प्रश्न जपणं खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळेच आम्हाला आम्हाला फक्त तुकाराम महाराजांविषयीच नाही, तर आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा जेव्हा आम्ही कलाकार म्हणून काम करतो, आम्हाला बरेच प्रश्न पडतात. मग ते प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा तो एक संबंध लढा होतो आणि आमचे प्रश्न आम्हाला कुठेतरी तुकोबांशी साधर्म्य साधणारे वाटतात आणि त्यामुळेच ह्या सगळ्या विचारातून आणि ह्या सगळ्या मी म्हणेन आमचं मनात जे काही सगळे घालमेल चालू होती, त्यातून ह्या नाटकाचा जन्म झाला असावा. आतापर्यंत तुमचे 3 प्रयोग झाले. हा हो, 4था प्रयोग. हो. तर 3 प्रयोग करताना तुम्हाला आलेला काय अनुभव? खरंच अतिशय वेगळा अनुभव आहे. म्हणजे आम्हाला हे नाटक म्हणजे आम्हालाच खरं तर या नाटकाची ताकद माहीत नव्हती असं झालं आणि जेव्हा पहिला प्रयोग झाला आणि प्रेक्षकांच्या आणि सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आल्या, त्या खरंच खूप भारावून टाकणाऱ्या होत्या. म्हणजे बरेच जण असं म्हणाले, की बऱ्याच हे विषय आमच्या मनात देखील येतात किंवा ह्याची आम्ही कुठेतरी चर्चा करतो. पण आम्ही तो प्रश्नच कधी अॅक्नॉलेज केला नाही. तर ह्या निमित्ताने का होईना पण ते प्रश्न अॅक्नॉलेज होतोय आणि आम्हाला आम्ही स्वतःहून त्याचा काहीतरी एक विचार करू पाहतोय. तर त्यामुळे खूप मस्त रिस्पॉन्स आहे थ्रू आउट. हां, ऑल मॅडम. मला वाटतं हे नाटकाचे जे दिग्दर्शक आणि जे लेखक आहेत ते सांगतील तुम्हाला. पण मला एक तुम्हाला सांगावसं वाटतं, की आता आपण जसं म्हटलं, की पद्मश्री नामदेव ढसाळ काकांनी जसा तो एक पॅन्थर म्हणजे त्यांच्यामध्ये जो विद्रोह होता, त्यांच्या लेखणीत होता, त्यांच्या बोलण्यात होता. तर तो जो विद्रोह आहे, त्या विद्रोहाची सुरुवात मला वाटतं कुठेतरी तुकाराम महाराजांकडून झाली होती. मग तुकाराम महाराजांना अगदी कोणी जर जवळून आणि त्यांना जर कोणी ओळखलं असेल आणि त्यांच्या अक्षरशः शब्दानुशब्द जर कोणी पाळला असेल, ते म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ. त्यामुळे तो विद्रोह मग आम्हाला वाटतं, की तो विद्रोह लोकांमध्ये तो समजला पाहिजे. म्हणजे तुका गेला हे फक्त एक निमित्त आहे मला वाटतं आणि हा एक विद्रोह आहे मला वाटतं आणि हा प्रत्येकाला, प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक प्रेक्षकांना तो कळला पाहिजे आणि त्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी नाटक पाहिलं तर ते तुम्हाला कळेलच. म्हणजे त्यांचे विचार गेले असं तुमचं म्हणणं. ते स्वतः अक्षरशः. दिसतोय आपल्याला फोटो. पण येस. त्यांचे विचार कुठेतरी समाजाला समजावे. समजावेत. तुकाराम महाराजांना आपण किती जणांनी वाचलंय, किती जणांनी ओळखलंय. त्यांच्या जे गाथा. अभंग आहेत, त्यांचे जे गाथा आहेत, त्या गाथा किती जणांना समजल्या. त्यामुळे मला वाटतं तुकाराम महाराजांना फक्त तुकाराम महाराज न म्हणता त्यांच्या गाथा समजून घेणं आणि त्यांच्या जे त्यांनी सांगितलं त्याला आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे. ताई नक्कीच मला वाटतं बऱ्याच महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत आणि महिला ती बाजू अगदी खंबीरपणे मांडतात. त्याच कॉन्फिडन्सने त्यांच्यामध्ये पण एक विद्रोह असतो. अगदी महिला जन्मापासूनच त्या थोड्याशा असतात, की त्यांना ते सगळ्या गोष्टीचा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे मी असं म्हणेल, की पद्मश्री नामदेव ढसाळ फाउंडेशन आता जसं दादांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण फाउंडेशनमध्ये अशा अनेक महिलांना सोबत घेऊन काम करत आहोत आणि मला वाटतं प्रत्येक महिलेला वाटतं, की आम्हाला फक्त एक कोणतरी सोबत असावं. कोणी मला म्हटलंत ना, आता आमच्या मुंबईमध्येच म्हणाल तर बऱ्याच महिला मला फोन करतात, की ताई असं-असं झालं. तर तिला जर फक्त मी म्हटलं ना, मी आहे तुझ्यासोबत, की बस ती सगळं करते. त्यामुळे अशाच पद्धतीने फाउंडेशन काम करेल आणि त्या सगळ्यांना आम्ही घेऊन चालू. धन्यवाद. धन्यवाद.